नमस्कार मैत्रिणींनो. तर आज रुटीन वगैरे काही नाही. आज आहे माझं स्पेशल असं हळदी-कुंकू. तर आज हळदी-कुंकूची तयारी चालू आहे आणि आमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये माझं जे हळदी-कुंकू आहे ना, ते अगदी स्पेशल झालं होतं. कारण मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला होता ह्यावर्षी हळदी-कुंकवामध्ये. म्हणजे वाटत होतं मनाला की काहीतरी आपण वेगळं करावं असं. आणि आपल्यासाठीच नाही तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्याच्यासाठी देखील अगदी आजचा दिवस खास बनावा म्हणून मग मी काहीतरी प्लॅन केलं होतं. तर ते काय प्लॅनिंग आहे किंवा मी हळदी-कुंकू कसं केलं होतं स्पेशल, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. तर इथे दुपारची वेळ झालेली होती आणि मी या ठिकाणी तिळकूट करत होते. त्यासाठी मी तीळ भाजून घेतले, शेंगदाणे पण भाजून घेतले, गूळ किसून घेतला होता आणि हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे तिळकूट या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि सर्वांसाठी मी छान दूध देखील इथे बनवणार आहे. दूध म्हणजे मी कस्टर्ड मिल्क जे आहे ना, तर ते बनवणार आहे. मस्त छान अगदी टेस्टी लागतं ते. तर याला जास्त अधिक फ्लेवर यावा किंवा ते अगदी छान फ्लेवरफुल लागावं म्हणून यामध्ये मी काही इसेन्स वापरलेले होते. आणि हे जे कस्टर्ड मिल्क आहे ना, माझी स्पेशालिटी असं म्हणायला हरकत नाही. कारण हे जेव्हा कोणी मिल्क पितं ना किंवा मग याचं हे ट्राय करतं ना, तर हे प्रत्येक जण म्हणतं की तुझ्या हातचं हे जे कस्टर्ड मिल्क आहे ना, अगदी छान बेस्ट होतं. तर मी दूध उकळायला ठेवलं. दुधाला उकळी आली त्यानंतर मग मी थोडंसं यामध्ये कस्टर्ड मिल्क टाकलं. तर दूध जेव्हा उकळायला ठेवलं ना, तर थोडंसं दूध मी साईडला काढून ठेवलं होतं. तर व्हिडिओ शूट काही करता नव्हता आला कारण मी ना कॅमेरा ऑन करायला विसरली होती. त्यामुळे ते शूटिंग झालंच नाही. तर मी दूध आहे ना, दूध गरम करायला ठेवलं तर त्यावेळेस आहे ना, थोडंसं दूध काढून घेतलं. दुधाला उकळी आली त्यानंतर मग मी जे थोडंसं दूध साईडला काढून ठेवलं होतं ना, त्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे ना, ती टाकली. 3 चमचे मी भरून 3 चमचे गच्च भरून मी कस्टर्ड पावडर टाकली आणि ते छान जे मिश्रण आहे ना, ते दुधामध्ये टाकलं आणि दूध मस्त छान उकळून घेतलं. यामध्ये इसेन्स जे वापरले होते ना, ते होते केसर पिस्ता फ्लेवर, राजभोग फ्लेवर आणि व्हॅनिला इसेन्स. हे 3 प्रकारचे इसेन्स आहेत ते मी वापरले आणि गॅस बंद केल्यानंतर हे इसेन्स टाकले होते आणि त्यानंतर ते थोडंसं थंड झाल्यानंतर आहे ना, थंड म्हणजे थोडंसं कोमट झालं त्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं. आणि आता तर संध्याकाळची सोय तर झालेली आहे नाश्त्याची वगैरे. नाश्ता तर नाही म्हणता येणार, पण सगळ्यांना मी दूधच या ठिकाणी बनवलं होतं. आणि त्यानंतर मग या ठिकाणी मी संध्याकाळची तयारीला बसले. मैत्रिणी येणार होत्या म्हणजे अभिलाषा आणि रुपाली येणार होती तयारी करू लागण्यासाठी. परंतु मला ते येईपर्यंत आपण थोडीफार तयारी करून ठेवावी म्हणून मग मी या ठिकाणी फुलांच्या पाकळ्या करून ठेवल्या होत्या. तर फुलं भरपूर आणली होती आणि इथे आमच्या इथे नाशिकमध्ये फुल बाजारामध्ये एवढे फुलं अगदी स्वस्त भेटले होते मला. जर आमच्या इथून जर घेतले असते ना, आमच्या एरियातून, तर खूप महाग पडले असते ते. परंतु मग आम्ही फुल बाजारामध्ये गेलो डायरेक्ट आणि तिथून आहे ना, ही सगळी फुलं आणली आणि ही सगळी फुलं मला जवळजवळ ₹200 सगळी फुलं पडली होती. तर अभिलाषा आली आणि तिने छान मस्त असं बघू शकता अगदी मस्त डेकोरेशन तिने या ठिकाणी केलं आणि हे सगळं जे डेकोरेशन आहे ते अभिलाषाने केलं होतं. आणि पाकळ्या वगैरे त्या रुपालीने करून दिल्या होत्या. दुपारच्या वेळेस मी थोड्याशा पाकळ्या केल्या होत्या परंतु त्या कमी पडल्या म्हणून मग रुपालीने सगळ्या या पाकळ्या केल्या होत्या. आणि स्वाती मयूरीने देखील मला बरीचशी तयारी करू लागली होती. स्वाती आणि मयुरी त्या देखील आल्या होत्या आणि त्याने देखील मला भरपूर अशी मदत केली होती. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींचं आमचं असंच असतं की आम्ही एकटीवर कधीच लोड येऊ देत नाही. एखाद्याच्या घरी कार्यक्रम जर असला ना, तर सगळ्यांना मिळून करतो, त्यामुळे एकलीवर लोड येत नाही. तर मी बाकीची जी सगळी कामं आहेत ना, ती करून घेतली होती. ह्या तिघी चौघींनी सगळी तयारी केली डेकोरेशनची आणि मी बाकीची सगळी तयारी केली होती. आणि या ठिकाणी मस्त असं छान डेकोरेशन झालं होतं हळदी कुंकवाचं. आणि हे डेकोरेशन जे आहे ना, तिने अगदी म्हणजे झटपट एका तासामध्ये सगळं डेकोरेशन तिने केलं होतं. आणि हळदी कुंकू देखील अगदी छान मस्त नाव तिने या ठिकाणी टाकलं होतं. हाऊस होती मला खूप. सगळ्यांना दिलं बाळा, सगळ्यांना दिलं. जास्वंदीच्या फुलांचा हा हार शोभे गणरायाच्या गळ्यात, दौलतरावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. गहू तांदूळाने भरलं सूप. दीनानाथ रावांचा स्वभाव आहे खूप भारी आहे खूप. आता वाचला थोड्या वेळात. आठवत
दिलं हां ते मावशीला दे. नाव घ्यायचं राहिले नाव घे असं मावशीला म्हण, नाव घे, नाव घे. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी जयेशांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या. अरे वा खूपच सुंदर. हे दे. नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. सोने का दिया चांदी की बाती रुपेश जी है मेरे जीवन साथी. अरे वा धर बाळा. मी तू का तर लास्ट टाइम मी दिला तरी मग नाव घ्या. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित किंचित, राजेंद्राशी लग्न झालं हेच माझं पूर्वसंचित. अरे वा एकच नंबर. मी देऊ का त्यांना, तुला द्यायचं. बरं ठीक आहे दे चल. बघते ना ती. नाव घ्या मला. रामाने राज्य दिले भरताने ते नाकारले, रामाने राज्य दिले भरताने ते नाकारले, सचिन रावांचे सौभाग्य मी स्वीकारले. अरे वा. कर सर्वांना नमस्कार करून याचा हात जोडून ये सर्वांना जा. सर्वांना कर, हा, सर्वांना कर. पाया पडायचं बाळा. सगळेजण जय जिनेंद्र. तर हा होता माझा आजचा लुक. तर मी लुक दाखवायला तुम्हाला विसरले होते. तर छान अशी ब्लॅक साडी घेतली होती आणि सिल्वर कलरचे जे ब्लाऊज आहे ना ते मी शिवलं नव्हतं, माझ्याकडनं शिवलं झालं नाही. त्यामुळे मग मी जे मॅच होईल ते घालून घेतलं आणि ओवी देखील या ठिकाणी तयार झाली होती. तुम्ही बघू शकाल तिने देखील ब्लॅक नऊवारी घातली होती. म्हणजे साडीचीच तिला मी नऊवार घालून दिलं आणि तिच्याकडे ब्लाऊज नव्हतं म्हणून मग मी काहीतरी जुगाड करून तिला ब्लाऊज पीसचं ब्लाऊज या ठिकाणी तयार केलं आणि मस्त पेशवाई साडी घातली होती आणि मस्त छान हेअरस्टाईल देखील मी तिची केली होती. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी, शांताराम रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. वा 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 खूप छान. हे घे. नाव घ्यायचं. नाव 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 नाही 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 नाव घ्यायचं साधं कर. आणि ओवी येते सगळ्यांना हळदी कुंकू पण देत होती आणि वाण पण देत होती. तर मी देत होते तिला, काही ती देत होती काही मी देत होते. तर तिला हौस होती. तिने तिच्या एका मैत्रिणीचं बघितलं होतं आणि ती माझ्यासारखी मागे लागली होती. मम्मा तिने कसं केलं तसं मला पण लावायचं आहे आणि ती सगळ्या गोष्टी करते माझ्या बघून बघून. तर तिला हौस होती तर मी तिला करू दिलं. तर या ठिकाणी बघू शकता तिने देखील सर्वांना व्यवस्थित असं हळदी कुंकू लावलं होतं आणि वाण दिलं होतं. खूप क्यूट अशी ती दिसत होती. आणि हे तिला मी ब्लाऊज शिवणारच आहे लवकर. माझ्या एवढ्या गडबडीमध्ये तिला ब्लाऊज शिवणं झाले नाही, स्टिच करणं झालं नाही. त्यामुळे मग मी हा जुगाड आहे ना केला होता या ठिकाणी इथे. आणि छान वाटतं असं काहीतरी स्पेशल मुलांना करायला. आणि तिचं बोरणान होतं आज म्हणून मग मी तिला हलव्याचे दागिने या ठिकाणी घातलेले होते. आणि तर ती सर्वांना देतच होती हे सगळं. तर आता या ठिकाणी माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांना देखील ओवीचं खूप कौतुक वाटत होतं. कारण ती हळदी कुंकू सर्वांना लावत होती ना त्याचं तिला सगळ्यांना ती खूप हसायला यायचं. आणि ते सगळ्या देखील म्हणत पण होत्या की लावू दे तिला असं. मग तीच लावत होती ना त्यांना ते भारी वाटत होतं. ती हळदी कुंकू लावत होती त्यामुळे. आणि हे सगळं झाल्यानंतर हळदी कुंकू झालं की मग मी तिचं बोरणान लगेच करून घेणार आहे. ओवी 6 वर्षांची आहे परंतु मागे कोरोनामुळे तिचं जे बोरणान आहे ते झालं नाही. पहिले 2 वर्ष मी केलं परंतु नंतर मला काही करता नाही आलं. आणि मग म्हटलं यावर्षी करावं आपण तिचं बोरणान. तर तिचं बोरणान देखील थोड्या वेळात होईल. तर सगळ्यांनी हौशीने तिच्याकडून हळदी कुंकू लावून घेतलं. तर मी सर्वांना दूध देखील दिलं होतं आणि सगळ्यांना दूध खूप आवडलं कारण ते थंड झालेलं होतं. थोडंसं घट्ट देखील झालं होतं त्यामुळे ते प्यायला अगदी छान मस्त टेस्टी लागत होतं. तर इथे माझ्या मागे ओवी येतच होती मागे मागे. मावशी मी तर घेऊच शकता. चांदीच्या ताटात ठेवली केळी, नारायणरावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या वेळी. एक नंबर. तुम्ही घ्या आता. सुनबाईच्या वर चढ झाला पाहिजे बरं का. हां घे बक्षीस ठेवले बघा. मधुकरांचं नाव घेते तुम्ही घ्या आता. यहाँ देखो वहाँ देखो ऊपर देखो नीचे देखो जहाँ भी देखो श्री भगवान जी को देखो. अरे वा मस्त एकच नंबर. बरं ठीक आहे काकांचं नाव आलं ना झालं संपलं. तर ह्या ठिकाणी मी ओवीला वाळून घेते कारण सगळ्यांचं हळदी कुंकू जे आहे ना ते वाण देऊन झालं होतं, हळदी कुंकू लावून झालं होतं. आणि इथे मी ओवाळलं ओवीला आणि सगळ्या ज्या मावश्या आहेत ना त्यांनी ओवाळलं.
तर सगळ्याच जणी माझ्या मैत्रिणी म्हणून म्हणत होत्या आणि त्या मैत्रिणींच्या या सगळ्या सासवा आहेत. मैत्रिणी आणि त्यांच्या सासवा दोघांनाही बोलवलं होतं मी हळदी कुंकासाठी. तर त्या ह्या सगळ्या मावश्या आहेत आणि सगळ्यांनी तिला ओवाळलं. सगळ्या मावशींनी तिला आशीर्वाद देखील दिले आणि सगळ्यांनी तिला ओवाळलं देखील. अगदी कौतुक करत होते सगळेजण तिचं. आणि तिला पण असं छान भारी वाटत होतं कारण तिचं सगळं चालू होतं. कारण ती बघते ना असं कुणाचं, तर तिला देखील वाटतं की माझं देखील हे असं करायला पाहिजे. आणि तिच्या सगळ्या मी हौशी मावशी ज्या आहेत ना त्या करते. त्यामुळे काय होतं तिला देखील म्हणजे समाधान वाटतं. तिला असं ती आता समजदार झाली, थोडंसं तिला समजायला लागलं आहे ना, तर तिला म्हणजे एक आनंद भेटतो तिला ह्या सगळ्या गोष्टींमधून, म्हणून मी करते. तर ह्या सगळ्या मावशींनी तिला ओवाळून घेतलं आणि ओवाळून झाल्यानंतर आम्ही लगेच तिच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहोत आम्ही त्या तिच्यावरनं जे लाह्या मुरमुरे जे आहे ना ते सर्व चॉकलेट्स वगैरे आम्ही तिच्या डोक्यावरनं टाकणार आहोत. आणि सगळे मुलं देखील आलेले होते. मुलं देखील तर खूप इंटरेस्टेड होते. सगळे मुलं आले आणि सगळे तिच्यासोबतच खाली बसले होते आणि ते सगळे वाट बघत होते की कधी डोक्यावरनं हिच्या टाकणार आहे. म्हणजे त्यांना कोणतेही मुलं असो, कारण हे बोरणाचा कार्यक्रमच असा असतो, लूट असते ती चॉकलेटांची. तर सगळे मुलं चॉकलेट खाण्यासाठी या ठिकाणी घेण्यासाठी कोणाला किती चॉकलेट भेटतात त्यासाठी सगळे मुलं असे तयारीतच बसलेले होते आणि भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. हे असे कार्यक्रम म्हटलं की लहान मुलं म्हटलं की बस विचारायलाच नको. सर्वांनी टाकून झाल्यानंतर मी ओवीच्या स्पेशल असं एकटीने ओवीच्या डोक्यावरनं मुरमुरे टाकले होते आणि छान मस्त असा व्हिडिओ बनवला होता. तिला देखील भारी वाटत होतं आणि छान अशी माझी चिमुकली अभिलाषाची प्रॅक्टिस चांगली याची समजलं ना. या जेवढे मॅंगो जास्त असते ते विनर करते. अरे बाबा वरती. अरे बापरे. बघा बक्षीस घ्यायचे. तर मी गेम जो आहे ना, जो खेळ घेणार आहे तो सगळ्यांना समजून सांगितला आणि सगळे मस्त छान एन्जॉय करत होते. आता तर फक्त 5-6 जणी आलेल्या होत्या आणि थोड्या वेळानंतर सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या सगळ्या लेडीज आहेत त्या येतीलच. कारण आमच्या इथे जवळजवळ 4 जणींकडे हळदी कुंकू होतं. मग त्या बोलल्या की आम्ही सगळ्यात शेवटी तुझ्याकडे येतो, कारण गेम वगैरे आहेत त्यामुळे सगळ्यांकडून हळदी कुंकू घेऊन येतो आणि मग तुझ्याकडे येतो, म्हणजे निवांत आपल्याला सगळे खेळ खेळता येतील. आणि सगळे आनंद मस्त लुटत होते. ते खेळ खेळताना सगळ्यांना अगदी भारी वाटत होतं. सगळे आनंद घेत होते खेळाचा. हळदी कुंकू आहे प्रियंकाच्या घरी. हळदी कुंकू आहे प्रियंकाच्या घरी. गोपाळरावांचं नाव घेते. जाऊ दे आता मला घरी.
सर्वांनी मस्त असे उखाणे देखील घेतले होते आणि अनुराधाने तर अगदी स्पेशल असं छान मस्त उखाणा घेतला होता. तर सगळ्या मावशीने देखील इंटरेस्ट घेतला होता खेळामध्ये. घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये विषय झाला की खरंच मजा आली प्रियांकाच्या घरी. खेळ वेगळे खेळ आणि सगळ्यांना अगदी भारी वाटलं. कारण रोज आपण आपल्या फक्त घरामध्ये असो घरातले कामं करतो आणि मैत्रिणींना भेटतो वगैरे गप्पा गोष्टी होतं, परंतु खेळ वगैरे असे होत नाही. मग मी फक्त स्वतःचाच विचार न करता सगळ्यांचा विचार केला आणि सगळ्यांना आनंद कसा घेता येईल मग याचा विचार करून मी खेळ ठेवला होता आणि सगळ्यांनी मस्त आनंद घेतला होता आणि सगळ्यांना मजा वाटली. तर ह्या ठिकाणी सगळेजण खेळ खेळत होते. सगळ्याजणी पुढे होऊन खेळ खेळत होत्या. सगळ्यांनी इंटरेस्ट घेऊन खेळ खेळला आणि जे गेम होते किंवा खेळ होते जे कोणी जिंकल खेळामध्ये त्यासाठी मी बक्षीस देखील ठेवले होते. त्यामुळे सगळ्यांना वेगळं असं काहीतरी वाटलं आणि सगळेजणी अगदी म्हणजे सगळे आनंदाने खेळत होते आणि जे जिंकेल त्याच्यासाठी मी खास असं बक्षीस देखील ठेवलं होतं. एकच खेळ ठेवला पण दुसरे जण अगदी छान मस्त खेळले. माझी इच्छा होती की काहीतरी आणि सगळ्यांनी मिळून असं काहीतरी आपल्या रोजच्या कामात थोडासा वेळ काढावा आणि खेळ खेळायला थोडंसं मनोरंजन व्हावं म्हणून मी आजचा हा गेम ठेवला होता आणि बक्षीस देखील तिथे ठेवली तुम्ही बघितच असतील. तर ह्यामध्ये स्वाती आणि विकनेस झाले होते. स्वातीचे पॉईंट झाले होते. स्वातीचे पॉईंट 22 झाले होते. तर तिला हे बक्षीस माझ्याकडून तिला आणि पुढची आहे भाग्यश्री. आणि भाग्यश्रीचे 16 पॉईंट झाले होते. 16 पॉईंट त्याबद्दल तिला देखील हे माझ्याकडून हे गिफ्ट जे नवीन आहे बक्षीस भेटलेले आहे. आम्हाला आज हा गेम खूप आवडला, खूप छान, खूप एन्जॉय केला. असं वाटलं की आम्ही खरंच परत म्हणजे लहानपण आमचं परत आलेलं आहे. तर खूप सुंदर होता. थँक्यू प्रियांका. थँक्यू सो मच. काही प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यांनी आलेला खूप छान आनंद वाटला. आता बऱ्याच जणांचा काही प्रॉब्लेम होता, मजा घरी गेल्या. जेवढ्या सगळ्या होत्या आनंद वाटला.